मनोज जरांगे पाटील यांच्या गावामध्ये म्हणजे अंतरवाली सराटीमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा जनआक्रोश मोर्चा आज आहे। अंतरवाली सराटीत आज ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश मोर्चा आहे आणि ओबीसी जनआक्रोश मोर्चा आधी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना मात्र पोलिसांनी नोटीस दिली आहे। अंतरवाली सराटीत न जाण्याचे हाके आणि वाघमारेंना आदेश दिले गेलेले आहेत पोलिसांकडून। मनोज जरांगे यांचं जे गाव आहे जालन्यात अंतरवाली सराटी तिथे ओबीसी आरक्षण बचाव समितीकडून जनआक्रोश मोर्चा काढला जाणार आहे। ओबीसींच्या मनामधली काय भावना आहे त्या जाणून घेण्यासाठी आम्ही आता आमचा 3-4 जिल्ह्याचा दौरा आहे। 5 दिवसाचा जवळजवळ 500 ते 600 किलोमीटरचा हा दौरा आहे। त्यामध्ये सभा आहे, त्यामध्ये रॅली आहे, त्यामध्ये लोकांच्या मनामधला ज्या भावना आहेत त्या समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। त्यामध्ये शिक्षक असतील, त्यामध्ये डॉक्टर असतील, त्यामधला कष्टकरी वर्ग असेल, त्यांच्या तांड्यावरती, पाड्यावरती, वस्त्यावरती आम्ही जाणार आहोत आणि आमच्या काय भावना आहेत या मायबाप सरकारला आम्ही दाखवून देणार आहोत। या संदर्भात आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी गौरव साळी यांच्याकडून। गौरव, काय नेमकं अंतरवालीत सध्या वातावरण आहे? कारण एकीकडे जरांगे उपोषण करतात, तिसरा दिवस आहे, आणि दुसरीकडे ओबीसींकडून सुद्धा या मोर्चाची हाक दिली जाते। खऱ्या रीती आपण जर पाहायला गेलं तर ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रेला आजपासून सुरुवात होणार आहे। आज ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे जे आहेत हे या यात्रेला सुरुवात करणार आहे। त्यांच्या या यात्रेचा आजचा पहिला टप्पा आहे। जालन्याच्या दोदडगाव येथून या यात्रेला सुरुवात होणार आहे। दोदडगाव येथील मंडल स्तंभाला अभिवादन करून या यात्रेला सुरुवात केली जाणार आहे। आपण जर पाहायला गेलं तर ओबीसी समाजाच्या मनामध्ये प्रचंड आक्रोश आहे। तो आक्रोश आम्ही सरकार पुढे मांडण्यासाठी आम्ही यात्रा काढत असल्याची प्रतिक्रिया जी आहे ती ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिलेली आहे। आपण जर पाहायला गेलं तर आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा तिसरा दिवस आहे। तर मराठा आरक्षणाची जी मागणी आहे, मनोज जरांगेची जी मागणी आहे, त्या मागणीला विरोध म्हणून ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आजपासून पहिल्या यात्रेला सुरुवात केलेली आहे। आपण जर पाहायला गेलं तर दोन्ही नेते जे आहेत, ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि ओबीसी नेते मनोज जरांगे, मराठा नेते मनोज जरांगे हे दोन्ही नेते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत। दोघांच्या मागण्या ज्या आहेत ते विरोधी मागण्या आहेत, पण दोन्ही नेते जे आहेत आपल्या मागण्यांसंदर्भात तितकेच ठाम पाहायला मिळत आहे। आज या यात्रेला सुरुवात होणार आहे आणि ही यात्रा जी आहे ती जालनासह बीड, परभणी, हिंगोली या विविध ठिकाणी जाणार आहे। एकूण 5 दिवसांचा हा कार्यक्रम असणार आहे। या दरम्यान ओबीसी समाजाची बातचीत करणार आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे आणि ओबीसी समाजाच्या ज्या वेदना आहेत त्या समजून घेणार आहेत। जी गौरव, धन्यवाद दिलेले या सगळ्या माहितीसाठी।